चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, आता पोलीस भरतीचे हवा आहे तर सर्वात फॉर्म कमी आलेले जिल्हे पाहणार होते, ज्याच्यामध्ये तुमचे डायरेक्ट 80 ते 90% सिलेक्शनचे चान्सेस असणार आहेत. आता आपण सोशल मीडियावर पाहतो, न्यूज मध्ये पाहतो, सरकारच्या वेबसाईटवर पाहतो, गव्हर्नमेंट पोर्टलवरती की या जिल्ह्यात एवढे फॉर्म आले, आजच्या डेट पर्यंत एवढे आले. पण आपल्याला जर आपल्या बुद्धीचा वापर केला, जर सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यात कमी फॉर्म आलेत हे माहित असणं खूप गरजेचं असतं. कारण की ज्याला सिलेक्ट व्हायचंय तो विद्यार्थी हजारो लाखो फॉर्मवर लक्ष न देता स्ट्रॅटर्जी बेसवरती फॉर्म कुठे भरायचा हे लक्षात घेऊन फॉर्म भरतो आणि त्याचं सिलेक्शन 100% करून घेतो. लक्षात असू द्या, जिथे स्पर्धा कमी तिथे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की कोणत्या जिल्ह्यात कमी फॉर्म आले आहेत. मित्रांनो, आता तुम्ही जर पाहिलं, आता हे काय माहिती फेक नाही, तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर चेक करा, वेबसाईट वरती चेक करा. गडचिरोली झालं तुमचं, वाशिम झालं, सिंधुदुर्ग झालं, बीड झालं, हिंगोली, अहिल्यानगर, सांगली, वर्धा, यवतमाळ आणि जळगाव, एक 7 ते 8 जिल्हे असे आहेत जिथे की स्पर्धा नाहीच्या बरोबर आहे. 100% स्पर्धा आहे, परंतु कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे. कारण की इथे सर्वात कमी फॉर्म आलेले आहेत आजच्या डेट पर्यंत. आता दुसरा प्रश्न, 30 तारीख आपली लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची, पण ती एक्सटेंड होऊन पुढे 7 डिसेंबर पर्यंत तारीख वाढवलेली आहे. म्हणून याचा फायदा दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना होणार आहे, ज्याचे फॉर्म भरून झालेले आहेत आणि ज्यांचे राहिलेले आहेत. ज्यांचे राहिलेत ते फॉर्म भरू शकतात आणि ज्यांनी भरले त्यांच्यासाठी आणखी ऍड होणार आहे कॉम्पिटिशन. म्हणून फायदा आणि तोटा दोन्हीकडे असणार आहे. आता इथे 80 ते 90% सिलेक्शनचे चान्सेस असं आहे. असं का म्हटलं जातं, तर कारण की जिथे स्पर्धा कमी असते तिथे चान्सेस जास्त असतात. म्हणून या जिल्ह्यात तुम्ही अजूनही वेळ गेली नाहीये, इथे अप्लाय फॉर्म करू शकता, जेणेकरून तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त वाढतील. मित्रांनो, ओके. आता दुसरं काय, सगळ्यात महत्वाचा गोष्ट अशी की तिथेच का सिलेक्शनचे चान्सेस जास्त, म्हणजे त्या जिल्ह्यात फॉर्म नेमके कमी का आले हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. असं नाही की उगाच आपण आगीतून उठायचं आणि फुफुट्यामध्ये पडायचं, मराठीमध्ये म्हणायचं, तसं व्हायला नको. कारण की तुम्ही सरकारी गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात आहात आणि तो तुमचं करिअर सेट करण्यास मदत करणार आहे. परंतु वर्दी पण त्याच ठिकाणी तुम्हाला शोभेल, त्याच ठिकाणी तुमचं जिथं ड्रीम असेल तिथंच मिळालं तर बेटर राहतं. पण आता इथे हे महत्वाचं पाहणं गरजेचं आहे की या जिल्ह्यामध्ये नेमकं फॉर्म कमी का येतात आणि याचा काय फायदा होणार आहे ज्याला खरंच सिलेक्शन करायचं आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की इथे कमी काय येतात, तर इथं सुरुवातीला हे दुर्गम भागातले जिल्हे आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. हा ठीक आहे, काही जिल्हे आहेत एक मराठवाडा साईडचे, काही विदर्भ साईडचे, त्या भागातले. पण तुम्ही जर पाहिलं, गडचिरोली झालं, सिंधुदुर्ग झालं, हिंगोली झालं, वाशिम झालं, बुलढाणा झालं, हे जे जिल्हे कुठे थोडे दुर्गम भागात येतात, जेणेकरून काय होतं, इकडे स्पर्धा कमी असते, तिकडे विद्यार्थी मित्र जे आपले आहेत तिकडे पोस्टिंग जाण्यास सहसा टाळाटाळ करतात. आता जर तुम्ही गडचिरोलीत पाहिलं तर पूर्ण नक्षलवादी एरिया, तिथे सर्व सेफ झोन आहे, नो इश्यू, परंतु तिथं जास्त नक्षलवादी एरिया आहे असं पूर्ण आपल्या महाराष्ट्रात प्रचिती आहे गडचिरोली जिल्ह्याचे. आणि तो खूप एक बाउंड्रीवर जिल्हा आहे, तिथे पोस्टिंग घेण्यास विद्यार्थी मित्र खूप टाळाटाळ करतात. जे विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रातल्या एरियातून असतील किंवा मराठवाडा साईड असतील किंवा इकडे कोल्हापूर किंवा सांगली या ठिकाणी असेल तरी ते गडचिरोलीकडे जाण्यासाठी थोडं घाबरतात म्हणा, किंवा त्यांना तिकडे पोस्टिंग नको असते, त्यांचं ते ड्रीम जॉबचं लोकेशन त्यांना तिकडे नको असतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की दुर्गम भागातले जिल्हे असतात. दुसरं काय आहे, आता इथे स्पर्धा कमी होण्यासाठी की बाबा तुमचं घरापासून पोस्टिंग दूरवरती नको असतं विद्यार्थी मित्रांना बऱ्याचसा, कारण जाण्या येण्याला प्रवास लागतो, माहिती कमी पोहोचते आणि तिकडे एवढा स्कोप किंवा एक फील येत नाही की आम्ही वर्दीमध्ये आहात. पण त्या ठिकाणी पण तेही काही वाईट नाही, कारण वर्दी असल्याच्या नंतर तुम्ही पॉवर मध्ये 100% लाईफ टाइम असणार आहे, हे लक्षात असू द्या. कारण की वर्दी तुमच्या छातीवर असणार आहे, तुमच्या कंद्यावर असणार आहे आणि महाराष्ट्राची जबाबदारी घेण्याचं काम करण्याचं एक जनसेवेचं तुम्ही वसा निर्माण करणार आहात. ओके, ठीक आहे. आता इथे सिलेक्शनचे चान्सेस जास्त का असणार आहेत हे सुद्धा महत्वाचं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की इथे काय असणार आहे, फिजिकल इथे कमी लागणार आहे. का? कारण की म्हणजे कमी प्रमाणात हे होणार आहे, कारण की इथे फॉर्मची संख्या जर पाहिली तर
कमीच आहे, म्हणून इथं फिजिकल मध्ये तुम्हाला जास्त लोड येणार नाहीये फिजिकल टेस्ट मध्ये. त्याच्यानंतर तुमची जी रिटर्न एक्झाम असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कमी अभ्यास कमी म्हणता नाही येणार, अभ्यास तर पूर्णच करावा लागणार आहे, पण तुम्हाला इथे टेस्ट मध्ये मेरिट चान्सेस लागण्याचे जास्त आहेत, कारण की इथं स्पर्धा ऑलरेडी कमी आहे. जिथे गर्दी कमी असते तिथे शांतता असते, बरोबर की नाही? अगदी तसं जिथे स्पर्धा कमी असते तिथे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचं जर कट ऑफ लागेल त्यावेळेस कट ऑफ सुद्धा इथे कमी लागतो, कारण की ऑलरेडी आपण जर पाहिलं तर फॉर्मच जर कमी प्रमाणात आले त्याच्यामध्ये फिजिकल रिटर्न मध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं सिलेक्शन होत नाही, त्याच्यामुळे कट ऑफ सुद्धा इथं कमी लागतो आणि मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येण्याचे चान्सेस जास्त असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, तुम्हाला इथं 3-4 प्लस पॉइंट आहेत आणि जे की तुमचे फायदेशीर आणि महत्वाचे आहेत तुमचे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी. आता तिसरा आणि शेवटचा महत्वाचा पॉइंट, जर तुम्ही आजपर्यंत आजच्या डेट पर्यंत फॉर्म नसतील भरले तर आताच लवकरात लवकर आज उद्यामध्ये फॉर्म भरून घ्या, कारण की शासनाने 30 तारीख आपल्याला लास्ट दिलेली होती आणि पुढे काही वेळास साईड चालली नाही किंवा बरेच सारे पोर्टल इश्यू आले, म्हणून विद्यार्थी मित्रांची मागणी आणि फॉर्मची सतत येणारी संख्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आपल्याला 7 दिवसाचा अवधी दिलेला आहे. आता इथे सुद्धा जर तुम्ही हलगर्जीपणा करत असाल तर तुम्हाला वाटत असेल की अजून तारीख आपल्याला फॉर्म भरण्याची एक्सटेंड होऊ शकतं, तर तुमचा गोड गैरसमज असू शकतो. भले होईल पण 99% पुढे तारीख एक्सटेंड होणार नाही असं शासनाच्या याच्यानुसार आपल्याला जाणवतं. आणि जर तारीख पुढे एक्सटेंड होईल या आशेवर तुम्ही जर भरत असाल तर याच्यातून लक्षात येतं की आपणास या भरतीचं काही जास्त घेणं देणं नाही, म्हणून 7 तारखेच्या अगोदरच तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा फॉर्म सबमिट होईल, तुम्हाला फिजिकलला वेळ मिळेल, तुम्हाला रिटर्न एक्झामला प्रिपरेशन करण्यासाठी वेळ मिळेल. आणि जर नसेल भरला तर हे जिल्हे सुद्धा बेस्ट आहेत, इथे तुम्ही फॉर्म भरू शकता, जेणेकरून तुमचं करिअर तुम्हाला घडवायचं आहे. भले तुम्ही इथे जरी जॉईनिंग झाला नो इश्यू, सुरुवातीचे 3-4-5 वर्ष तुम्ही हे करा, नंतर पोस्टिंग तुम्ही चेंज करून घेऊ शकता. याच्यामध्ये असं पण आहे, प्रमोशन्स पण होतात गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे. 4-5 वर्ष काढायला या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण की तुमचं भविष्याचा प्रश्न आहे. आता जर बऱ्याच पाहिल्या तर कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती निघतायत, निघाल्या भरती तर खूप 3-3, 4-4, 5-5 वर्षापासून भरतीची वाट पाहत बसावं लागत आहे विद्यार्थी मित्रांना. त्याच्यातून काय होतं, विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण तयार होते, कारण की बरेच विद्यार्थी मित्र 5 ते 10 वर्षापासून भरतीचा म्हणा, एमपीएससीचा म्हणा, सरळ सेवा, राज्यसेवा, XYZ कुठल्याही कशाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात, परंतु त्यांच्या हाती निराशाच येते. कारण की भरतीचं जर बघितलं आपण तर खूप 3-3, 4-4 वर्षामध्ये भरती निघतात मध्ये मध्ये भरती निघतात, आपण अपडेट देतच असतो. आता डिसेंबर आणि जानेवारी मध्ये सुद्धा भरपूर साऱ्या प्रमाणात भरती निघणार आहेत आणि 100% निघणार आहेत, ज्या की ऑलरेडी शासनाकडून मंजूर झालेल्या आहेत. त्या कुठल्या भरत्या आहेत त्याच्यावर सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, ते सुद्धा जाऊन पहा, जेणेकरून जरी तुमचं इथं पोलीस भरतीचं मिस झालं, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला नगर परिषद आहे, झेडपी शिक्षक भरती आहे, त्याच्यानंतर अजून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेगवेगळ्या भरत्या असतात. आता मध्ये परभणीची सुद्धा सहकारी बँकेची भरती निघाली होती. हेल्थ, नंतर आरोग्य विभागामध्ये 5000 प्लस भरतीचे इन प्रोसेस आहे. वन रक्षक आहे, वन सेवक आहे. त्याच्यानंतर होमगार्ड पासून 10वी बेसिस पासून अगदी ग्रॅज्युएट पर्सनना सुद्धा इथे चान्स असणार आहे. म्हणून जरी हे पोलीस भरती सुटलं, सोडून तर द्यायचं नाही आपल्याला. 99% तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार. फक्त 1% कुठेतरी आपल्याला एक प्लस मायनस हातचा राखून ठेवावा लागतो, जेणेकरून जरी मिस झाली तर निराश अजिबात व्हायचं नाही. कारण हजारो लाखो भरत्या आहेत. जरी गव्हर्नमेंट जरी जॉब नाही भेटला या वर्षी तर पुढच्या वर्षी तुम्ही ट्राय करा, पण शक्यतो आता भरतीचा मोसम आहे, भरतीचा स्फोट होतोय डे बाय डे. भरपूर साऱ्या भरती येतात, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो किंवा तुमच्या सरळ सेवा कुठल्याही एमपीएससीच्या भरती असू द्या. म्हणून निराश नाही व्हायचं आणि तुम्ही फॉर्म नसेल भरला तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचं स्वप्न, तुमचं करिअर, तुमचं ड्रीम पूर्ण होण्यास मदत होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला काय प्रो टिप्स पाहिजे असतील, जसं की फिजिकल कसं करायचं, याच्यावर आपण अपडेट वेळोवेळी देत असतो. फिजिकलला काय, रिटर्नला काय,
तुमचं वय, एज, फीस, वयोमर्यादा, पोस्टिंग, प्रमोशन, कसलाही कमेंट असू द्या, कसलाही प्रश्न असू द्या, तुम्हाला कमेंट मध्ये मांडा. त्याचं उत्तर देण्याचं काम 100% मी तुमच्यासोबत करेन. कारण की आम्ही सर्व एकच आहोत. सगळ्यांचं जर करिअर सेट झालं, विद्यार्थी आपल्या नौजवानांच्या हाताला रोजगार मिळाला, तर बऱ्याच गोष्टी कमी होतात, समाज सुधारतो, देश घडतो आणि बऱ्याच आपल्या देशाचं नाव जागतिक स्तरावर गाजतं. म्हणून अभ्यास करत राहा, तयारी भरतीची करत राहा, सगळ्या भरती देत राहा, जेणेकरून तुमचं कुठल्या ना कुठल्या भरतीमध्ये सिलेक्शन होईल. तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थी मित्र जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना हा स्कोप माहिती होईल. कारण स्ट्रॅटर्जीनी जर तुम्ही खेळ हा खेळलात भरतीचा, तरच तुम्हाला इथे चान्स येतो. कारण की आता कसं, हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करणं कधी बी बेटर आहे. कारण हे युग जे एआयचं युग आहे, खूप साऱ्या जणांचे लोकांचे जॉब गेलेत, पण असं शासकीय जॉबची संधी बऱ्यापैकी येत नाही. आणि ही मोठ्या प्रमाणात भरती असल्यामुळे आपल्या विद्यार्थी मित्रांना ह्या स्ट्रॅटर्जी बद्दल माहिती झालं पाहिजे, जेणेकरून त्यांचं सुद्धा करिअर सेट होण्यास आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकळी थोडीशी मदत होईल. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.